हाय एव्हरीवन, मी श्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये फूडी श्री. तर आज आपण बनवत आहोत एकदम स्पेशल चिंबोरी. सगळ्यापासून पहिल्यांदा घेतले चिंबोऱ्याचे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोडे वांगे घेतले जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतले, जे खाता येत नाही असं ते असं गाळायचं. त्याने जे वरची जी कपली असेल जी घशात अडकते ती अडकणार नाही. फक्त त्यातलं रशाचं पाणी घ्यायचं. एका प्लेटमध्ये बेसन, आपले घरगुती जे मसाले आहेत ते टाकायचे, जसं हळद, मसाला, थोडा गरम मसाला आणि त्यात थोडंसं आलं लसूण पेस्ट असतं, वाटण असतं ते टाकायचं. ते टाकून मिक्स करायचं व्यवस्थित. मीठ पण टाकायचं तुमच्या गरजेनुसार. ते मिक्स केल्यानंतर जे खेकड्याचे जे वरचे भुकले असतात त्याच्यामध्ये सारण भरलं जातं. कोकण साईडमध्ये हे असं करतात नॉर्मली. त्यात प्रामुख्याने बेसनाचं पीठ वापरतात किंवा मुगाचं पीठसुद्धा वापरू शकतो. आता आपण त्यात वाटण टाकलेलं आहे 2 चम्मच. ते व्यवस्थित मिक्स करून जास्त सैल बनवायचं नाही, नाहीतर जेव्हा आपण रश्श्यामध्ये टाकतो ते निघून जाईल. एक कढई घेतली, हाय फ्लेमवर गरम केलेलं तेल आहे. गॅस कमी करून त्यामध्ये मी बेसनाच्या 5-6 कापड्या टाकल्या, त्याच्यामुळे कलमाला छान चव येते. लसूण व्यवस्थित भाजला गेला त्याच्यामध्ये आपण मोठे चिंबोऱ्या टाकायचं. तेल हातावर द्यायची खायची. ते टाकल्यानंतर 2-3 मिनिट व्यवस्थित फक्त तेल आणि लसूणमध्ये फ्राय करायचं. व्यवस्थित फ्राय झालं की त्याचा कलर बदलतो. जो काळा कलर आहे तो लालसर बनतो. जे बिर्याणीच्यातले जो वास असतो तो निघून जातो. 2-3 मिनिटांची ठेवलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपले जे मसाले आहेत ते टाकायचे. ते स्लो करायचे आणि नंतर आपला तिखट मसाला आणि व्यवस्थित घालून घ्यायचं. गॅस स्लोवर ठेवायचा आणि आपला मसाला करपण्याचे चान्सेस असतात. व्यवस्थित 1-2 मिनिट मसाला भाजला की त्यामध्ये जे मगाचं आपण थोड्याशा मुंजी केलेलं आहे ते टाकणार आहोत आपण. हे वाटण आहे म्हणजे 1 चम्मच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आपण वाटण टाकलेलं आहे ते व्यवस्थित घालून घ्यायचं. गॅस मिडियम लो फ्लेमवर आहे. अजूनही त्यानंतर 1 लिटर पाणी टाकायचं आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित. खाली लागत नाहीच म्हणजे ते व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्यानंतर हाय फ्लेमवर शिजत ठेवायचं. उकळी आल्यानंतर जे आपण वांग्याचं पाणी होतं ते तळाचा गाळ न काढता फक्त वरलं जे पाणी आहे ते टाकायचं त्याच्यात. आणि जे आपण भरलेले आहेत त्याच्यात ते पीठ भरलेलं आहे, खेकड्यांची वरची कवटी असते ते आपण आता त्या उकळत्या हलवण्यात टाकणार आहे. ते टाकताना सांभाळून घ्यायचं. गॅस स्लो ठेवायचा आणि उकळतच ठेवायचा. त्याआधी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. मीठ देतानाच टाकायला आधीसुद्धा आपण त्यात मीठ यूज केलेलं असतं. आता मी 2च यूज केलेले आहेत. आणि गॅस मिडियम टू हाय फ्लेमवर स्लोवर शिजत ठेवलं. आणि त्याच्यासोबत खायला तांदळाची भाकरी कोकणामध्ये सर्रास खाल्ली जाते. मी सुद्धा बनवत आहे. एका बाजूला रस्सा शिजत आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जास्त घट्टसुद्धा नाही आहे. आणि त्या पिठामध्ये मी सैलसर न बनवल्यामुळे ते पीठ बाहेर नाही आलं.
कोकणामध्ये सर्वात सकाळी भाकरी बनवली जाते आणि नॉनव्हेज असेल तर भाकरी कंपल्सरी असते. नॉनव्हेजसोबत भाकरी खूप छान लागते. तुम्ही रश्श्यामध्ये कोकमसुद्धा वापरू शकता. आणि असं म्हटलं जातं की चिंबोरीचा रस्सा असतो तो शिळा खाल्ला तर अजून जास्त टेस्टी लागतं. सगळ्यांनी रेसिपी बघितलेली असेल, तुम्हाला आवडली रेसिपी तर लाईक करा.